माझा नवरा घरी नसताना सासरे बुवा सारखे माझ्या खोलीत डोकावत असायचे. मी माझ्या नवऱ्यालाही याबद्दल सांगितलं, पण तरीही सासरे बुवांच्या वागण्यात बदल झाला नव्हता. ते सारखे माझ्या खोलीत डोकवायचे. एके दिवशी मी आंघोळ करून आले तेव्हा तर माझं ओलचिंब शरीर पाहून सासरे बुवा त्यांचं भान हरपून बसले. त्यांनी सरळ खोलीचा दरवाजा बंद केला व माझ्या अंगावरील टॉवेल बाजूला करून पूर्ण बेभान होऊन ते मी कल्याणी. मी लग्न करून सासरे आले तेव्हा नवीन सुनेला पाहून माझ्या सासरची मंडळी खुश नव्हती, असंच मला त्यांच्या वागणुकीतून वाटत होतं. दीपकने माझ्याशी मंदिरात लग्न केलं होतं. त्याने माझ्यासमोर त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव मांडला व तेव्हा मीही त्याला लग्नासाठी होकार कळवला. माझे वडील आमच्या लग्नात होते. त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही नातेवाईक व माझ्या सासरची मंडळी लग्नात नव्हते. लग्न करून दीपक मला त्याच्या घरी घेऊन आला. त्याचं घर 2 मजली होतं. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात आम्ही आमचा संसार थाटला होता. दीपक एका कंपनीमध्ये कामाला होता. त्याने मला सांगितले होते की काही दिवस तुझ्याशी आमच्या घरातील कोणीही बोलणार नाही, कारण मी माझ्या मामाच्या मुलीला लग्नासाठी नकार दिलाय व मी तुझ्याशी लग्न केलंय. माझ्या आईबाबांना या गोष्टीचा फार राग आलाय. हळूहळू त्यांचा राग निवळला की मी तुला त्यांना भेटवेल. तोपर्यंत आपण आपलं वेगळं वरच्या घरात राहूया. मी घरी नसताना उगाच तू त्यांच्याशी बोलायला जाऊ नकोस. ते रागाच्या भरात तुला काहीतरी बोलून बसतील आणि ते मला सहन होणार नाही. दीपकचं बोलणं मला समजलं होतं. ज्या प्रकारे पहिल्या दिवशी त्याच्या घरच्या लोकांनी मला नजर दिली होती त्यावरून त्यांना आमचं लग्न मान्य नाहीये हे सरळ दिसत होतं. माझ्या नवऱ्याच्या सुखात माझं सुख होतं. दीपक महिन्याचे 15,000 रुपये कमवत होता आणि त्यात मी खुश होते. घर अगदी काटेकोर व व्यवस्थितपणे मी चालवत होते. माझ्या छोट्याशा संसारात माझ्या नवऱ्याच्या प्रेमाची अजिबात कमी नव्हती. त्यामुळे आम्ही सुखी व समाधानी होतो. सगळं काही सुरळीत चाललं होतं. असंच एके दिवशी मी संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागले. गॅस लावताच मला समजलं की गॅस संपला आहे. घरात एकच सिलेंडर होता. दीपक संध्याकाळी कामावरून आला की चहाच्या जागी त्याला जेवण लागायचं. रोज तो घरी येण्याआधी माझा स्वयंपाक तयार असायचा. आज तर माझी थोडीही स्वयंपाकाची तयारी झाली नव्हती. त्याला फोन लावण्यापेक्षा मी एकदा खालच्या घरी जाऊन एक्स्ट्रा सिलेंडर आहे का ते विचारायला गेले. तिथे जाऊन मी दरवाजाच वाजवला होता. तोच माझ्या सासूबाई माझ्या अंगावर ओरडल्या. त्या म्हणाल्या, तू आमच्या दारात का उभी आहेस? चल निघ इथून. सासरे बुवा तर माझ्याकडे खालून वरपर्यंत बघत होते. माझं बोलणं न ऐकून घेताच त्यांनी मला हाकलावून लावलं होतं. मी जिन्याच्या 2 पायऱ्याही चढले नव्हते. तोच माझ्या सासूबाई माझ्यासमोरच त्यांच्या घराचा दरवाजा पुसू लागल्या. त्या बडबडत होत्या की कोण कुठली मेली माझ्या घराच्या दाराला हात लावून त्याला अशुद्ध करून गेली. त्यांचा माझ्याबद्दलचा एवढा तिरस्कार पाहून मला खूप वाईट वाटलं होतं. मी ठरवलं की आज नंतर काहीही मदत लागली तरीही मी त्यांच्या घरी चुकूनही आता जाणार नाही. दीपकने मला त्यांच्याबद्दल पूर्वकल्पना दिली होती. मीच तिथे जायला नको होतं. स्वतःहून मी स्वतःची बेइज्जती करून घेतली होती. दीपकच्या आईबाबांचा स्वभाव खरंच खूप विचित्र होता. मी तिथे बाकी कोणाला ओळखत नव्हते, म्हणून मी अजून कुठे सिलेंडर मागायला जाऊ शकत नव्हते. तेव्हा मी दीपकची वाट पाहत आमच्या घराच्या गॅलरीत उभी होते. काही वेळाने मी पाहिलं की सासूबाई भली मोठी बॅग घेऊन घरातून बाहेर पडताना मला दिसल्या होत्या. जाताना त्यांनी माझ्याकडे वर पाहिलं. मला पाहून त्यांनी त्यांची बोटं मोडली. त्यांचं वागणं असं का होतं मला काही समजत नव्हतं. त्या एवढी भली मोठी बॅग घेऊन कुठे गेल्या होत्या कोणास ठाऊक. त्यांचा तो विचित्र प्रकार पाहून मी घरात निघून गेले. दीपक घरी आल्यावर मी त्याच्या आईबाबांकडे मदत घ्यायला गेले होते व तिथे काय घडलं हे मी त्याला काहीही सांगितलं नव्हतं. उगाच त्यामुळे आमच्यात अजून वाद नको. त्या दिवशी आम्ही बाहेर जेवण केलं, कारण रात्रीच्या वेळी सिलेंडर येणं शक्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी दीपक घरी असतानाच सिलेंडर घरी आलं होतं. सिलेंडरवालाही एकटक माझ्याकडे बघत होता. दीपकने त्याच्यावर आवाज वाढवताच त्याचं काम करून त्याने आमच्या घरातून पळ काढला. माझ्या नवऱ्याचा भारी दरारा होता. दीपकची पर्सनॅलिटी अशी होती की कोणीही त्याला रिस्पेक्ट द्यायचं. काही लोक तर त्याला घाबरायची असंच मला वाटायचं, कारण अनेक भाजीवालेही आम्हाला फ्री भाजी देऊ करायचे. पण मी दीपकला त्यांना पैसे दे म्हणायचे, कारण त्या लोकांचीही कष्टाची कमाई असते. दिवसभर ते 10-20 रुपयांकरिता उन्हातानात बसून असतात. माझ्या म्हणण्यावर दीपक त्यांना पैसे देत असायचा. सिलेंडर आल्यावर मी दीपकचा टिफिन बनवला. त्याला आज जरा उशीरच झाला होता. तो कामावर गेल्यानंतर मी माझे राहिलेले घरातील कामं आवरायचे. घरात आम्ही दोघं नवरा बायकोच असल्यामुळे सकाळी सकाळी उठल्यावरच आंघोळ करावी असं काही मला कोणाचं बंधन नव्हतं. माझी घरातील सगळी कामं झाल्यावरच मी निवांत आंघोळ करायचे. त्या दिवशीही मी आंघोळ करून बाहेर आले. माझे ओले केस झटकत असताना माझी खिडकीवर नजर गेली. खिडकी मला जरा हलताना दिसली. बाहेर तर हवाही सुरू नव्हती. मी खिडकीजवळ गेले तर मला बाहेर कोणीही दिसलं नाही. मी पुन्हा आत येऊन माझे केस झटकू लागले. असेच काही दिवस उलटले. एके दिवशी माझे बाबा माझ्या घरी येणार होते. लग्नानंतर पहिल्यांदाच ते त्यांच्या लाडक्या लेकीच्या घरी येणार होते. मी माझ्या बाबांची एकुलती एक मुलगी होते. मला आई नव्हती.
पण बाबांनी मला तिची कमी कधीच भासू दिली नव्हती. माझा छोटासा पण बदलेला संसार पाहून माझे बाबा खुश झाले होते. त्यांनी दुपारी जेवण केलं व काही वेळ आराम करून ते त्यांच्या घरी जायला निघाले. मी त्यांना थांबा म्हणून आग्रह करू लागले, पण बाबा म्हणाले, बेटा, आपल्याकडे मुलीच्या घरी पाणीही घेत नाही, पण मी तुझ्या प्रेमापोटी तुझ्या हातचं जेवण जेवलो, काही वेळ आराम केला. मी तुझं मन राखलं पोरी, पण मी जावायच्या घरी मुक्कामाला राहू शकत नाही. तू मला राहण्याचा आग्रह करू नकोस. बाबांना जावायाकडे राहणं योग्य वाटत नव्हतं. मीही त्यांच्या तत्वांना त्यांना ओलांडायला लावू शकत नव्हते. फक्त निघताना मी त्यांना एक कप चहा पाजला. तो पिऊन बाबा घरी जायला निघाले. मी त्यांना खाली सोडवायला गेले. बाबा मला बोलत होते की तुझा संसार पाहून मला खूप आनंद वाटला. पोरी, सुखी राहा, असं म्हणून त्यांनी मला गळे लावलं व ते जायला निघाले. मी माझ्या घरासमोर बाबांना थांबवलं नव्हतं. घराच्या थोडं पुढे जाऊन मी त्यांच्याशी बोलत होते. जर मी आमच्या घरासमोर उभी राहिली असते तर माझ्या सासरच्यांनी बाबांसमोर काय वेगळा तमाशा केला असता याची काही गॅरंटी नव्हती. बाबांना बाय करून मी माझ्या घरी आले. वर जात असताना मी पाहिलं, माझे सासरे त्यांच्या दारात उभं राहून माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते. त्यांची नजर माझ्या उघड्या अंगावर होती. मी साडी नेसून होते, तरीही माझे सासरे अगदी घाणेरड्या नजरेने माझ्याकडे पाहत होते. मी साडीचा पदर अंगावर गुंडाळला व माझ्या घरात गेले. रात्रीच्या वेळी आम्ही झोपलेलो असताना मला खिडकीतून कोणीतरी आत डोकावताना दिसलं. बाहेरची गार हवा घरात यावी म्हणूनच आम्ही खिडकी उघडी ठेवायचो. कदाचित तो माझा भास असावा असं म्हणून मी दुर्लक्ष करून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी दीपक घरी नसताना मी माझ्या घरातील कामात व्यस्त होते. पाणी पित असताना थोडं पाणी माझ्या अंगावर सांडलं होतं. ते झटकत असताना माझी नजर पुन्हा खिडकीवर गेली. आज मला खिडकीत माझे सासरे दिसले. ते माझ्याकडे बघत होते. त्यांना बघताच मी म्हणाले की तुम्हाला काही हवंय का? असं चोरासारखं तुम्ही घरात का डोकावत आहात? त्यांची नजर पाहून मी घाबरले होते. मी दरवाजा न उघडताच खिडकीतून त्यांच्याशी बोलत होते. तेव्हाही त्यांची नजर माझ्या ब्लाऊजवर होती. माझ्याने पाणी झटकण्याच्या नादात ब्लाऊजवरील पदर बाजूला सरकला होता. तो तसाच राहिल्याचं लक्षात येताच मी तो व्यवस्थित केला. माझ्या सासऱ्यांना मी पुन्हा विचारलं की तुम्हाला काही हवंय का? तेव्हा त्यांनी मला मोगऱ्याचा गजरा दिला. ते म्हणाले की मी तुझ्यासाठी गजरा आणला होता, तोच देण्यासाठी मी आलो होतो. त्यांचं वर्तवणूक मला जरा विचित्रच वाटायचं. ते माझ्याशी बोलतानाही दातात काडी अडकवून बोलत होते. गजरा देतानाही ते माझा हात त्यांच्या हातात घेऊन तो देत होते. मी गजरा घेतला व खिडकी लावली. तो गजरा मला केसात माळायची इच्छा नव्हती, पण त्यांनी माझ्यासाठी आणलाय म्हटल्यावर उगाच कोणाचा अपमान करायला नको म्हणून मी तो गजरा केसात माळला. संध्याकाळी दीपक घरी आल्यावर त्याने माझ्या केसातला गजरा पाहून मला त्याबद्दल विचारलं. तेव्हा मी त्याला म्हणाले की तुझ्या बाबांनी मला तो आणून दिलाय. मग दीपकने जास्त प्रश्न मला केले नाही. पुन्हा काही दिवसांनी माझे बाबा काही कामानिमित्त माझ्या घराजवळ आले होते. त्यामुळे ते मला भेटण्यासाठी घरी आले. आजही दीपक व त्यांची भेट झाली नव्हती, कारण दीपक त्याच्या कामावर होता. चहा पाणी घेऊन बाबा त्यांच्या घरी जायला निघाले. बाबांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडवून मी घरात आले. तोच माझ्या पाठीपाठी माझे सासरेही आले होते. ते मला म्हणाले की मला तुझ्यासोबत एक दिवस घालवायचा आहे, जसे बाकी लोक घालतात तसा. सासरे बुवा काय बोलत होते ते मला काही समजलं नव्हतं. मी त्यांना म्हणाले की तुम्ही हे काय बोलत आहात, मला काहीच कळत नाहीये. त्यावर ते म्हणाले की तू खूप सुंदर आहेस, तुझा बांधाही नाजूक आहे, तुला बघितल्यावर माझा तुझ्यावरचा राग क्षणात दूर होतो. मला तू आवडतेस, मलाही तुझा वेळ हवा आहे. सासरे बुवा नशा करून आले होते की काय, कारण ते माझ्यासोबत काहीही बोलत होते. बरं झालं मी घराचा दरवाजा उघडला नव्हता. त्यांच्याशी मी खिडकीतूनच बोलत होते. ते मला म्हणत होते की माझी बायकोही घरी नाही, एकतर तू माझ्यासोबत माझ्या खोलीत ये, नाहीतर मला आत येऊ दे. त्यांचं बोलणं ऐकून मी फार घाबरले होते. ते बडबडत असताना माझा फोन वाजला. फोन उचलताच मी दीपकचं नाव घेतलं. तेव्हा त्याचं नाव ऐकताच सासरेबुवांनी पळ काढला. संध्याकाळी दीपक घरी आल्यावर मी त्याला विचारलं की सासरेबुवा दारू पितात का? तर तो म्हणाला, हो कधी कधी. पण तू असा प्रश्न का करतेस? दीपकने मला विचारल्यावर मी त्याला म्हणाले की काही नाही, मला दुपारी त्यांचा जोरजोरात बोलण्याचा आवाज येत होता, म्हणून मला वाटलं कदाचित नशेमध्ये ते ओरडत असतील. सासरेबुवा दुपारी आले होते तेव्हा ते नक्कीच दारू पिऊन होते, कारण त्यांचं बोलणं फारच विचित्र होतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी घरी मी एकटीच होते. दुपारची थोडा वेळ मी झोपले होते. आमचं घर 2 खोल्यांचं होतं, एक हॉल व एक किचन असं ते होतं. मी हॉलमध्ये बेडवर झोपले होते. मी छान गाढ झोपेत होते. अचानक तेव्हा माझ्या पोटावरून हात फिरू लागला. माझ्याने टीव्हीही सुरूच राहिला होता. मला वाटलं की मी स्वप्नात आहे. काही वेळ मी त्याकडे दुर्लक्ष करत होते, पण जशी मी कूस बदलली व माझा डोळा उघडला तशी मी जोरात ओरडून उठले. मी समजत होते ते स्वप्न तर नव्हतं. तर खिडकीतून आत हात घालून माझे सासरे माझ्या पोटावरून हात फिरवत होते. बेड खिडकीला लागूनच होता. सासरे सारखं असं का वागत होते?
त्यांची माझ्यावर वाईट नजर होती. खरंच कसा बाप असेल, स्वतःच्या मुलाच्या बायकोवरच त्याने घाण नजर ठेवली होती. मी त्यांना काहीही न बोलता सरळ खिडकी लावून घेतली. दीपक घरी आला तेव्हा मी त्याला म्हणाले की आपण दुसरीकडे राहायला जाऊयात. मला इथे राहायला योग्य वाटत नाहीये. तुमचे वडील फार विचित्र माणूस आहे. काय झालं ते विचारायचं सोडून दीपक मला म्हणाला की तू माझ्या वडिलांबद्दल काहीही बोलू नकोस. मला उगाच काही ऐकायचं नाहीये. त्याच्या बोलण्याचा मला फार राग आला होता. बायकोला कधीतरी समजून घ्यावं हे त्याला माहीतच नव्हतं. तो नालायक म्हातारा पुन्हा आमच्या घरात डोकावू नये म्हणून मी दुसऱ्या दिवशीपासून घराची खिडकी बंद ठेवली. सकाळी 11 वाजता मी आंघोळ केली. मी माझे केस पुसतच होते. तोच मला बाहेर कोणाचा काणूसा घेताना कोणीतरी जाणवलं. मी टॉवेल माझ्या ओल्या केसांना गुंढाळला व दरवाजा उघडून मी बाहेर गेले. तेव्हा दरवाजावर मला माझे सासरे दिसले. त्यांना पाहताच मला राग आला होता, पण तोच माझी नजर त्यांच्या पॅन्टच्या खिशावर पडली. त्यांच्या पॅन्टमधून मला पैशांचं बंडल बाहेर येताना दिसत होतं. सासरे काही बोलणार तोच मी त्यांच्याशी हसले व त्यांच्या पैशाच्या खिशाला हात लावतच मी बोलले की सासरे बुवा रोज खोलीत डोकावतात ना, आज आताच या. माझं बोलणं ऐकून तर ते फार खुश झाले होते. त्यांनी घरात एक नजर मारली. ते काय बघत होते मला समजलं होतं. मी त्यांना म्हणाले की सासरे बुवा चिंता करू नका, तुमचा मुलगा घरी नाहीये, तो संध्याकाळीच घरी येईल. तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे ते आज तुम्ही सविस्तर बोलून घ्या. मी माझ्या घराचा दरवाजा बंद केला. तोच मागून सासऱ्यांनी येऊन मला पकडलं. त्यांनी माझ्या ओल्या केसांमधला टॉवेल काढून बाजूला फेकला. ते म्हणाले की तू मला किती दिवसांपासून फक्त नेत्रसुख देतेस, तेही मला लपून घ्यावं लागतंय. पण आज मी तुझी चांगली जवळून भेट घेणार आहे. बोलता बोलताच त्यांनी त्यांच्या खिशातील पैशांचं बंडल काढलं. ते म्हणाले की यातले तुला किती पैसे हवेत ते घे, तुझा रेट किती आहे. सासरे बुवा बोलत असतानाच मी त्यांना माझ्यापासून लांब केलं. तेवढ्यातच बाथरूममधून दीपक बाहेर आला. दीपकने काहीही विचार न करता त्याच्या वडिलांची कॉलर पकडली. तो म्हणाला, बाबा तुम्ही तर फार सभ्य गृहस्थ होतात ना, तुम्ही तुमच्या सुनेवर अशी घाण नजर ठेवली. तुम्ही माझे वडील जरी असले तरी तुम्ही जे काही केले तो गुन्हा आहे. मी तुम्हाला पोलिसात जमा केल्याशिवाय राहणार नाही. सासऱ्यांचा खरा चेहरा मला दीपक समोर आणायचा होता. त्यामुळे मी पहिलेच दीपकला घरात लपून सगळं काही त्याच्या डोळ्यांनी पाहू दिलं होतं. त्या दोघांमध्ये वाद सुरू असताना अचानक सासूबाईही त्यांच्या हातात भली मोठी बॅग घेऊन आमच्या घरात आल्या. बहुतेक त्या आत्ताच बाहेर गावाहून घरी परतल्या होत्या. तो वाद पाहून सासूबाई दीपकला म्हणाल्या की दीपक, या रखेलसमोर तू तुझ्या बापावर आवाज काय चढवतो आहेस. सासूबाईंनी रखेल शब्द वापरताच सासरेही बोलू लागले की दीपक, या बाजारू मुलीचा खरा चेहरा मला तुझ्यासमोर आणायचा होता. तू जिला या घरात तुझी बायको म्हणून घेऊन आला आहेस ती एक बाजारू आहे. अशा बायका कधीच सुधारत नसतात. दीपक त्याच्या वडिलांना म्हणाला की हे तुम्ही माझ्या बायकोबद्दल काहीही काय बोलत आहात. त्यावर सासरे म्हणाले की तू घरी नसताना ही मुलगी 50 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसांना घरी बोलावते व तू येण्याआधी ती त्यांना घराबाहेर पाठवून देते. मी तिचा व्हिडिओ काढला आहे. सासरे बुवांनी त्यांच्या मोबाईलमधला व्हिडिओ दीपकला दाखवला. तो व्हिडिओ माझ्या बाबांचा व माझा होता. बाबांना मी त्यांच्या गाडीपर्यंत सोडवायला आले होते व त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतलं होतं. त्या गोष्टीला माझे सासरे काही वेगळंच समजले होते. दीपकने त्यांना सांगितलं की हे कल्याणीचे बाबा आहेत. मागे 2 वेळा ते घरी येऊन गेले, तेव्हा मी कामावर होतो, त्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही. ते कधी आले आणि कधी नाही ते सगळं काही मला माहिती आहे. कामावर तू कधीपासून काम करू लागलास, तू एक टुक्कार गुंड आहेस, तू कधीपासून कामधंदे करू लागलास. सासरे बुवा असं बोलताच दीपक बोलू लागला, मी बदललोय, पण तुम्हाला या गोष्टीवर कधीच विश्वास बसणार नाही हे मला माहिती आहे. मला माझ्या बायकोने बदलवलं आहे. दीपक त्याच्या आईबाबांना सांगू लागला, मागच्या 2 महिन्यांपूर्वी मी एक टुक्कार मवाली गुंडा होतो. लोकांना सहज काही 2 पैशांसाठी मी मारायचो. 2-2 दिवस जेलमध्ये बसून मी पुन्हा माझ्या गुंडगिरीतच असायचो. पण मागच्या 2 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. मी रेल्वे स्टेशनवर असंच काही अनोळखी लोकांना लुटण्यासाठी गुंडगिरी करण्यासाठी तिथे गेलो होतो. अचानक माझी नजर तेव्हा कल्याणी व तिच्या वडिलांवर गेली. तिचे वडील अगदी हताश होऊन तिथे रडताना मला दिसले. मी त्यांना रडण्याचं कारण विचारलं तेव्हा मला समजलं की त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी काही पैसे जमा केले होते. एका गुंड मुलाने त्यांना दमदाटी करून ते त्यांच्याकडून हिसकावले. त्यांना त्यावेळी मारही बसला होता. कल्याणी तिच्या बाबांना रडत रडत समजावत होती. त्यांची तळमळ मी माझ्या डोळ्यांनी पाहिली होती. तिच्या बाबांना मुलीचं लग्न कसं करू याची चिंता होती. त्यावेळी त्यांना पाहून मला स्वतःचाच राग आला, कारण मीही असेच लोकांना दमदाटी करून पैसे कमावत होतो. त्या लोकांचे वाईट आशीर्वाद मला मिळत असतील. त्या दिवशी मी कल्याणीला पाहून सगळे गुंडगिरी सोडण्याचा निर्णय घेतला. मी तिला लग्नाची मागणी घातली. माझ्याकडे काही कामधंदे नसतानाही तिने माझ्यावर विश्वास दाखवला. तिने मला विश्वास दिला की मीही एक चांगला माणूस बनू शकतो. मी वाईट व्यक्ती नाहीये. तिने दिलेल्या हिमतीने मी नवीन जॉब शोधला.
लोकांना लुटून खाण्यापेक्षा कष्ट करून जगण्यात एक वेगळंच समाधान आहे हे मला हळूहळू समजू लागलं. कल्याणीने छोट्या छोट्या गोष्टीतून माझ्यात बदलाव आणला. पावलोपावली ती मला चांगल्या मार्गांचे धडे देत असते. तुम्ही माझ्या बदलावावर विश्वास ठेवणार नाही हे मला माहीत होतं, म्हणून मी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. आई बाबा, मला तुमच्यासाठी काहीतरी मोठं करायचं आहे. बाबांनी आयुष्यभर कष्ट केले. त्यांचं स्वप्न होतं एक 4 चाकी मोठी गाडी घेण्याचं. माझ्या मेहनतीच्या व कष्टाच्या जोरावर मी त्यांचं स्वप्न पूर्ण करून तुमच्या समोर येणार होतो, पण तुम्ही तर माझ्या बायकोला काही वेगळंच समजलात. तेव्हा सासरे म्हणाले की मला वाटलं होतं तू अशीच कोणी बाई घरी घेऊन आला आहेस आणि ती फक्त स्वतःला सभ्य दाखवते. तुझ्याशी कोणी चांगली मुलगी लग्न करेल यावर आमचा विश्वास नव्हता. बाबा, तुमचा मुलगा दीपक खूप बदलला आहे, विश्वास ठेवा. दीपक असं बोलताच त्याच्या आईबाबांनी त्याला जवळ घेतलं. सासूबाईंनी मलाही जवळ बोलावलं. सासरे बुवा व सासूबाई माझ्याशी जे वागले होते त्याचा त्यांना पस्तावा झाला. त्यांनी माझी माफी मागितली व माझा सून म्हणून त्यांनी स्वीकार केला. मी दीपकला सुधारून चांगल्या मार्गावर लावण्यात यशस्वी झाले होते. दीपकला चांगल्या मार्गावर पाहून त्याचे आईवडील फार खुश होते. त्यांचे आशीर्वाद हीच माझी सगळ्यात मोठी कमाई होती. मंडळी, आजकालचे बरेच तरुण अगदी कमी वयात नको त्या मार्गाला लागतात. जे वय त्यांचं स्वतःचं भविष्य घडवण्याचं असतं त्या वयात ते कारागृहात जाऊन बसतात व नंतर त्यांच्याकडे उरतो तो आयुष्यभराचा पस्तावा. घरातील एका अशा मुलामुळे पूर्ण घर उद्ध्वस्त होत असतं. एकवेळी कोणाचा चांगला आशीर्वाद मिळाला नाही तरी चालेल, पण कोणाचा तळतळाट घेऊ नका. चांगल्या मार्गाला लागा. आपल्या व आपल्या परिवाराचा विचार करा आणि चांगलं भविष्य घडवून चांगलं आयुष्य जगा. आपल्या कथेतील दीपकला वेळीच काय चांगलं व काय वाईट ते लक्षात आलं. त्यामुळे आज तो कारागृहात खडी फोडत नाही तर घरात त्याच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. आता तुम्हीही ठरवा, वेळीच सुधारायचं की पूर्ण आयुष्य खडी फोडत बसायचं.